आरक्षणाच्या वैधतेवर आजपासून मुंबई हायकोर्टात नव्यानं सुनावणी होणार आहे। राज्य सरकारनं एससीबीसी कायद्याअंतर्गत मराठा समाजाला 10% आरक्षण दिलं होतं। सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणात हे आरक्षण दिलं होतं। सरकारच्या या निर्णयाविरोधात हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आल्यात। याशिवाय समर्थनातही याचिका दाखल आहेत। या सगळ्या याचिकांवरील सुनावणी प्रलंबित आहे। या याचिका लवकर निकाली काढण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले। काय आहे हे प्रकरण बघा। फेब्रुवारी 2024 मध्ये एससीबीसी कायद्याअंतर्गत मराठा समाजाला 10% आरक्षणाचा निर्णय झाला। एकूण आरक्षणाची 50% मर्यादा ओलांडली। राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आल्या। तर समर्थनात सुद्धा याचिका दाखल झाल्या होत्या। आरक्षण घटनाबाह्य असल्याचा या याचिकांमध्ये आरोप करण्यात आलाय। मराठा आरक्षणाच्या समर्थनात सुद्धा याचिका दाखल झाल्या। या सर्वच याचिकांवर एकत्रित सुनावणी करण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले।